महाराष्ट्र कर्नाटकमधील बारा बलुतेदार समाजाचे कुलदैवत असणाऱ्या कराडच्या पालीच्या खंडोबाची यात्रा म्हणजे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। पहाटेपासूनच नदीच्या वाळवंटात भाविक भक्तांकडून आपल्या घरच्या देवांची पूजा मांडून जागरण गोंधळ घातला जात आहे। तर मुलं भंडारा खोबऱ्यात झोकून ते भंडारा खोबरे खंडोबा देवावर उधळून केलेले नवस फेडले जात आहेत। यात्रेला गर्दी पाहताना ठिकठिकाणी गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती कराडच्या DYSP राजश्री पाटील यांनी दिली आहे। आजच्या श्री खंडोबाराया पाली यात्रेच्या 2026च्या बंदोबस्ताबाबत आपण एकूण 18 अधिकारी, त्याच्यानंतर 240 इतके अंमलदार आणि 400 होमगार्ड्स अशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे। सोबत उमरज पोलीस प्रशासनातील पोलीस पाटील तसेच स्वयंसेवक यांची देखील आपण बंदोबस्तासाठी मदत घेतलेली आहे। बंदोबस्त हा मुख्यतः पार्किंग आणि वाहतूक बंदोबस्त या टप्प्यामध्ये, दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये रथासोबतचा बंदोबस्त, तिसरा जो आहे तो देवस्थान परिसरचा बंदोबस्त आणि चौथा जो आहे तो बोल्यावरचा बंदोबस्त। अशा पद्धतीने आपण त्याची आखणी केलेली आहे। प्रत्येक अधिकारी, अंमलदार, होमगार्ड्स यांना त्यांची कर्तव्य आपण सांगितलेली आहेत आणि त्या पद्धतीने आपण बंदोबस्ताचे नियोजन करत आहोत। आपण नक्कीच दक्षता घेत असतो। रथ जेव्हा निघतो आणि मंदिराकडे पोहोचतो त्यावेळी आपण रथाच्या चारी बाजूनी आपला पुरेसा बंदोबस्त देत असतो। भाविकांच्या भावना असतात त्याच्यामुळे ते रथाकडे येण्याचा प्रयत्न करतात, पण आपण त्या भावनांचा आदर राखून रथाच्या बाजूनी योग्य बंदोबस्त लावलेला आहे। आणि त्याच वेळी ज्या ठिकाणी आपल्याला जास्त गर्दीचे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आपण दोरच्या मदतीने बंदोबस्ताला पुरवलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण क्राउड मॅनेजमेंट करत आहोत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।